Oh,
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी वाजवा
सुखाचा करीन अवघाती संसार सुखाचा करीन अवघाती संसार सुखाचा करीन अवघाती संसार सुखाचा करीन आनंदे भरीन पिलो आनंदे भरीन पिलो लगे माये तया पंढरपुरा लगे माये तया पंढरपुरा माये तया पंढरपुरा आनंदे भरीन तिन्हे लोक
जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया बाप रखुमा देवी बरू विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करून ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया पांडुरंगा करू प्रथम महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुंडरिकाय धातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओ नमो ज्ञानेश्वरा यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तनाथेति ख्यातं देवतमाश्रये अलङ्कापुरी रम्यशिवासनस्थं पदाम्बोजतेजस्प्रतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदास्तु यमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा सुवन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण याची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अलंकापूर निवासी विश्वमौली ज्ञानोबा यांचा पंढरीपूर प्रकरणातला त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ झाल्यानंतर गुरु परंपरेचे अभंग म्हणत असताना शेवटी गायला जाणारा अत्यंत गोड प्रसिद्ध अभंग आहे. या अभंगातून ज्ञानोबा यांनी जगात करता
सुखाची प्रतिज्ञा केलेली आहे. विठाला विठाला विठाला. विश्वमाऊली ज्ञानोबर आहे. संपूर्ण जग सुखी व्हावं एवढ्या करता प्रतिज्ञा करत आहे. पहिल्या चरणात प्रतिज्ञा आहे, दुसऱ्या चरणात प्रयत्न आहेत, तिसऱ्या चरणामध्ये जिकडे जायचे तिकडं काय घेऊन जायचं हे सांगितलेलं आहे. चौथ्या चरणामध्ये फलप्राप्ती सांगितलेली आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्पविहार असा. भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी वाळूजी विठू घरत व कैलासवासी काळू नागो घरत यांच्या आशीर्वादाने योगी बृहस्पती महाराज ढाकणेश्वर मध्ये यांच्या प्रेरणेने गणेश जयंतीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सोहळा श्री क्षेत्र गोलभन या ठिकाणी प्रतिवर्षी संपन्न होत असतो. 23व्या वर्षातलं आज द्वितीय कीर्तन रूपी पुष्प समस्त ग्रामस्थ मंडळ गोलभनकर यांच्या आशीर्वादानं यांच्या संपर्कानं माझ्याकडे आलेलं आहे. खरं तर या कार्यक्रमाला अनेक संत महंतांचे आशीर्वाद आहेत. स्वानंद सुखनाशी सद्गुरू सुख महाराज, वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले, निष्काम कर्मयोगी शिवराम बाबा मस्कर, पूजनीय श्री गणेश बाबा भालेराव, प्रातस्मरणीय फुलनाथ बाबा आदी करून अनेक संत महंतांचे आशीर्वाद या कार्यक्रमाला आहे. शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर ही सर्व महान ऋषितुल्य व्यक्तिमत्व यांच्या पावन आशीर्वादाने आपण हा उत्सव करतो आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप आणि उत्सवाची जडणघडण कशी असावी याचा आदर्श उदाहरण म्हणजे तुम्ही गोलभन ग्रामस्थ आहात. हे सर्व श्रेय मी गावकरी मंडळीला देईल. नियोजन करणारी आपण फार थोर मंडळी आहात. आपल्या गावानं काही रत्न महाराष्ट्राला दिलेले आहेत. त्यामधले श्री हरिभक्तीपरायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू प्राचार्य प्राध्यापक प्रेममूर्ती आदरणीय योगेशजी महाराज घरत यांच्या संपर्कातून ग्रामस्थांच्या विनंतीवरून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या गावातलं दुसरं रत्न आहेत अशोक महाराज घरत. अशी अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. आज कीर्तनाकरता संपूर्ण शहापूर तालुका या ठिकाणी उपस्थित झालाय असं एकाच वाक्यात सांगायला काही अडचण नाही. तो कोणी घेतले मोती जैसे या संतोक्तीप्रमाणे सगळी मंडळी आज या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. टाळकरी मंडळी असेल, मृदंग वादक असतील, गोड साऊंड सिस्टीम आहे. ऐकणारे अत्यंत दर्जेदार मंडळी आहेत. राजा परीक्षितीसारखी मंडळी ऐकणारे आहेत. फक्त सांगणारा शुभजी नाही लक्षात ठेवा. का बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली देवी. आज या कीर्तन सेवेकरता दळखण असेल, खर्डी विभाग असेल, या संपूर्ण परिसरातला वारकरी भाविक भक्त मंडळ आवर्जून उपस्थित आहे. खरं तर मला म्हटलं होतं महाराजांनी का कोणाचाही नामोल्लेख नसावा. खर्डी दळखण विभागातली मंडळी म्हटली महाराज आमचा नामोल्लेख करू नका, ही तुमची नम्रता आहे.
मला त्याबद्दल आदर आहे तुमचा. मला त्याच्यावरून एक गोष्ट कळाली मला. तुम्हा मंडळींनी हा उत्सव जो सुरू केलेला आहे ना, हा नावा करता नाहीये, तुमचा उत्सव हा देवा करता आहे, याच्यातून ते सिद्ध होते. मला असं वाटतं माणसानं परमार्थ हा नावा करता करण्यापेक्षा देवा करता केला पाहिजे. विठाला जे प्रेममूर्ती भजन सम्राट डोंगरे महाराज आहेत, जे ज्ञानेश्वर महाराज आहेत, आमचे हरिभक्ती परायण अजय महाराज कोथोरे आहेत. खरं तर ते दोन्हीही त्या ठिकाणी व्यासपीठ सांभाळतात. राजकीय आणि अध्यात्म ही तारेवरची कसरत आहे त्यांची. त्यांनाही धन्यवाद आहेत. ही सगळी माझी तरुणाई आहे. या बाजूने आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्ती परायण सिद्धार्थ महाराज पंडित आलेले आहेत. महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्याबरोबर आली आमची ही सगळी सहकारी मंडळी, आमचे योगेश दादा असतील, वैभव दादा असतील, चांगदेव महाराज असतील, बेंके बाबा असतील, सगळ्यांची नावं घेऊन मी वेळेत त्या ठिकाणी अपव्यय करत नाही. पुन्हा एकदा ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. लाईव्ह शूटिंगच्या माध्यमातून आपण हा उत्सव संपूर्ण जगभरात पाहत आहोत किंवा प्रेक्षेपण होत आहे. महाराज, आपल्या उत्सवाबद्दल मला एक सुभाषित सांगून पुढे जावं वाटेल. शास्त्रकार असं म्हणतात, आमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम आणि औषधम आयोग्य पुरुषो नास्ती योजकच तत्र दुर्लभा. या जगामध्ये असं एकही अक्षर नाही का ते मंत्र नाही, पण ते कुणाला कळतं तर ते ब्राह्मणांना भटजींना कळतं. या पृथ्वीवरती अनेक झाडी झुडपं जरी असतील, पण त्यांच्या मुळ्या काहीतरी औषधी आहेत हे वैद्य राजांना कळतं. तसं गावामधला, भजनी मंडळामधला, आपल्या परिसरातला माणूस कोणत्या कामाचा आहे, त्यांचा कुठं वापर केला पाहिजे हे ज्याला कळतं त्याला नियोजन करणारी मंडळी म्हणतात. ती जगामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत. मला वाटतं गोलभन करता ती सुलभ झालेली आहे. विठाला विठाला. कारण आहेत, त्या कारणांचं वैशिष्ट्य पूर्णतः उद्घोषित करून पुढे जातो. मागे गणेश जयंतीच्या निमित्तानं आपला उत्सव आहे. जगद्गुरु तुकोबरायांची जयंती आहे. काल होऊन गेली धर्मनाथ बीज आहे. असा हा त्रिवेणी संगम या उत्सवामध्ये आलेला आहे. धर्मनाथ बीज म्हणजे काय? वारकरी संप्रदायाची परंपरा ज्या आदिनाथापासून आलेली आहे, त्या आदिनाथाच्या परंपरेमध्ये गुरु गोरक्षनाथांनी आणि मच्छिंद्रनाथांनी एका नाथाला अनुग्रह दिला. त्यांचं नाव आहे धर्मनाथ. त्या अनुग्रहाची जी तिथी आहे, जो दिन आहे, त्याला धर्मनाथ बीज असं म्हणतात. तो कालचा दिवस होता. बुद्धीची देवता म्हणून ज्या गणरायाकडे आपण पाहतो, त्या गणपती बाप्पाचं प्रागट्यकरण सुद्धा आपल्याला पुढे करायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांची जयंती म्हणाल तर वसंत पंचमी आहे. मग आज ज्ञानोबारायांचा अभंग का निवडला तर हे चौथं कारण असेल. ज्ञानोबारायांना सुद्धा या अवनी तलावरती येऊन जवळजवळ 750 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोहळे साजरे होत आहेत. आपण माऊलीची लेकर आहोत आणि म्हणून ज्ञानोबारांचा सुद्धा प्रचार प्रसार समाजापुढे व्हावा या अनुषंगानं मी आतापर्यंत जेवढ्या सेवा करत आलो या पंधरवाड्यामध्ये त्या ज्ञानोबारांच्या अभंगानच करत आलेलं आहे. आपण जिथं ठाण्यामध्ये कथा करत होतात तिथे मी परवा सेवा केली. अभंग होता सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण. रात्री नाशिकलाही सेवा केली, ती ज्ञानोबारांच्या अभंगावरच. आणि आज तुमच्या पुढे जातोय तोही माऊलींचाच अभंग आहे. अनेक प्रकारचे सुवर्ण योग आहेत. मला असं वाटतं आपला वैदिक हिंदू धर्म जो आहे, सनातन पद्धती जी आहे, ही कॅलेंडरवर न चालता ती पंचांगावर चालणारी आहे.
ज्ञानवंत मंडळीला माझं बोलणं कळेल. राजा त्रिविक्रम असेल किंवा आतापर्यंत जेवढे काही राजे होऊन गेलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या सर्व राजांनी आपल्या जीवनामध्ये पंचांगाचा त्या ठिकाणी अनुकरण केलेलं आहे. अजूनही जर पाहायचं ठरलं तर ग्रामीण भाषेमध्ये, ग्रामीण भागामध्ये मुलामुलींची जर लग्न करायची असतील तर भटजींकडे गेल्यानंतर कॅलेंडरवर तारखा काढल्या जात नाही. तारखा काढताना काय पाहावं लागतं? पंचांग पाहावं लागतं. पंचांगानुसार त्या तिथी पाहिल्या जातात, त्यांचे गुणमिलन पाहिल्या जातात आणि गुणमिलन पाहूनच विवाहाची वेळ आणि काळ भटजी सांगत असतात. याचा अर्थ असा आहे, हिंदू धर्म हा पंचांगावर चालणार आहे. राजा त्रिविक्रमानं आपल्या जीवनामध्ये पंचांगानुसार संपूर्ण कालखंड पार केला. धर्मनाथ बी जी घडलेली घटना कुठं आहे? प्रयागराजला घडलेली घटना आहे. नवनाथ ग्रंथ वाचा. राजा त्रिविक्रम जेव्हा आयुष्य संपून निघून गेला होता, मच्छनाथ आणि गोरक्षनाथ त्या गावामध्ये फेरी मारण्याकरता आले. पाहिलं इतका प्रजेचा पालन करणारा होतकरू राजा जर जात असेल तर त्याला पुन्हा जिवंत केलं पाहिजे. मच्छनाथाने आपला स्वतःचा आत्मा त्याच्यामध्ये टाकला. गोरक्षनाथांनी मच्छनाथाचं प्रेत सांभाळलं आणि काही काळाला 12 वर्षानंतर पुन्हा त्या ठिकाणी मच्छनाथाने आपला आत्मा त्याच्यातून काढून स्वतःच्या आत्म्या शरीरामध्ये टाकला आणि त्याच मच्छनाथाकडून रेवतीला झालेला जो सुपुत्र होता त्याचं नाव होतं धर्मनाथ. त्या धर्मनाथाला आदिनाथाची परंपरा ज्या दिवशी दिली तो कालचा दिवस होता. आदिनाथापासून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा ही आदिनाथाची परंपरा आहे. माऊलींपर्यंत आली. एक गुरु आणि एक शिष्य. पण माऊलींना काही ते बरोबर वाटलं नाही. ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथांची परवानगी घेऊन ते गुह्य ज्ञान संपूर्ण जगाकरता खुलं केलं. ज्ञानदेवा सार किंवा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले. जगाला गुह्य ज्ञान प्रगट करून देण्याचं काम ज्ञानोबारांनी केलं. अशी आपली धर्म परंपरा आहे. श्रोते हो, बीजेला अनन्यसाधारण महत्व आहे. मग ती धर्मनाथ बीज असेल किंवा पुढे येणारी तुकोबऱ्यांची बीज असेल. मी पंचांगामधल्या काही तिथी आपल्या पुढे मांडतो, लक्षपूर्वक आहे. हिंदू धर्मामध्ये पंचांग खोलल्यानंतर पहिली तिथी येते, तिला प्रतिपदा म्हणतात. त्या प्रतिपदेला आपलं नवीन वर्ष सुरू होतं, गुढीपाडवा, बरोबर ना. द्वितीय जर असेल तर द्वितीयला बीज असते, तुकोबऱ्यांची बीज म्हणा, धर्मनाथ बीज म्हणा, नाहीच काळातल्या महिला मंडळाची भाऊ बीज. तृतीय असेल तर अक्षय तृतीया, चतुर्थी असेल तर संकष्ट चतुर्थी, पंचमी असेल तर नागपंचमी, ऋषी पंचमी, रंग पंचमी, षष्ठी असेल तर नाथ षष्ठी किंवा कपिला
षष्ठी, सप्तमी असेल तर रथसप्तमी. भगवान सूर्यनारायणाचे घोडे पृथ्वीवरती ज्या दिवशी अवतीर्ण झाले आले ती रथसप्तमी. अष्टमी म्हणाल तर गोकुळ अष्टमी, नवमी म्हणाल तर राम नवमी, दशमी म्हणाल तर माघ शुद्ध दशमी किंवा विजया दशमी, एकादशी म्हणाल तर भागवत एकादशी, द्वादशी म्हणाल तर द्वादशीचा पर्वकाळ. नान्नोदकम समम दानम, न द्वादशी समम तिथी, न गायत्री पर्व मंत्र, न मातु परम दैवत. याच्यामध्ये द्वादशीचा पर्वकाळ सांगितलेला आहे. पर्वकाळ म्हटलं का द्वादशी, पर्वकाळ द्वादशी, दिली सामग्री अमाशी. द्वादशी म्हटलं का पर्वकाळ, त्रयोदशी म्हटलं का धनत्रयोदशी, चतुर्दशी म्हटलं का नरक चतुर्दशी, पौर्णिमा म्हणाल तर नारळी पौर्णिमा, आणि अमावस्या म्हणाल तर कोण म्हटलं गटार अमावस्या, कोणीच नाही, तीच म्हटलं. तुमच्या लक्षात यावं एवढ्या करता. गटार अमावस्या नाही. पंचांगामध्ये जर पाहिलं ना किंवा कॅलेंडरवर पाहिलं तर स्पष्ट उल्लेख आहे, दीप अमावस्या आहे. कोणती अमावस्या आहे? दीप अमावस्या. आपली जुनी पूर्वज मंडळी त्या दिवशी काय करायची माहिती का? घरातले सगळे जुने दिवे बाहेर काढायचे आणि ते स्वच्छ करायचे. स्वच्छ करून त्याच्यामध्ये तेल वात लावून दिवा लावायचे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा. तो दिवा पेटवत असताना श्लोक म्हटला जायचा, शुभम करोती आरोग्यम शत्रुबुद्धी दीप ज्योतिर. ती अमावस्या आहे, तिला दीप अमावस्या म्हणतात. पण अलीकडच्या लोकांनी इंग्रजांचा वापर केला आणि इंग्रजांमुळं ती दीप अमावस्या गेली आणि गटार अमावस्या सुरू झाली. मी थोडासा विचार केला, तिला गटार अमावस्या का म्हणतात? बरेच लोक त्या दिवशी गटारीत पडतात म्हणून तिला काय म्हणतात? साधी सोपी सरळ व्याख्या. या 15 तिथी आहेत आणि 15 तिथी प्रत्येक सण वार आणि उत्सवाने नटलेले आहेत. महाराज, हा आपला एक उत्सवच आहे. सप्ताह म्हणजे एक उत्सवच आहे. सोपं बोलू का? उत्सव कोण करू शकतं? उत्तर आहे, उत्साही माणसंच उत्सव करू शकतात. हे कायमचं लक्षात ठेवा. त्यांच्या अंतःकरणामध्ये उत्साह आहे, भाव आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे. तीच माणसं उत्सव करू शकतात. निस्तेज माणसं कधीच उत्सव करू शकत नाही. प्रास्ताविकामध्ये एवढ्या गोष्टी पुष्कळ आहेत. ज्ञानोबरायांचा अभंग आहे, माऊलींनी प्रतिज्ञा केलेली आहे आणि तीही प्रतिज्ञा विलक्षण आणि विशेष आहे. प्रतिज्ञेचं स्वरूप असं आहे, दुःखरूप असणारा संसार आम्ही सुखरूप करणार आणि जगाला आनंद देणार. ही त्या प्रतिज्ञेमधली घोषवाक्य आहे. माणसाच्या जीवनामध्ये प्रतिज्ञा करणारे भरपूर भेटतात, पण कडेला जाणारे, शेवटाला जाणारे, गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणारे फार कमी भेटतात. तुकोबाराय म्हणतात, जे प्रतिज्ञा करतात आणि शेवटपर्यंत त्याचं परिपालन करतात ना, अशा लोकांच्या चरणी मी दंडवत घालतो, नतमस्तक होतो. वेळा ऐसा कोणी शेवटाला नेईल, तुकोबाराय म्हणतात, मी त्याच्या चरणी दंडवत करेल, नतमस्तक. माणूसही प्रतिज्ञा करतो, भगवंतही प्रतिज्ञा करतो आणि संतही प्रतिज्ञा करतात.
आजच्या अभंगामध्ये संतांची प्रतिज्ञा पाहिजे. सोप्या भाषेत बोलू का? मोठ्यांची प्रतिज्ञा आज आपल्याला पाहिजे. माणसाची प्रतिज्ञा म्हणाल तर तुटपुंजी प्रतिज्ञा असते. काय काय माणसं प्रतिज्ञा करतात, महाराज आम्ही उद्यापासून चहा पिणार नाही. ही काय झाली? प्रतिज्ञा. कुठपर्यंत? म्हणा ना, किचन मधून कपबशीचा आवाज येत नाही तोपर्यंत. एकदा का तिकडून आवाज आला का प्रतिज्ञा मोडली. नवीन वर्षाला काही काही लोक संकल्प करतात. आता मागे जे झालं ते सोडून द्या, आता इथून पुढे आम्ही नवीन संकल्प करतो. आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. कुठपर्यंत? तो दिवस जाईपर्यंत. एकदा का तो दिवस गेला आणि दुसरा दिवस उजाडला का प्रतिज्ञा संपल्या. जसा सूर्य मावळतो तसं यांच्या प्रतिज्ञा मावळतात. ही झाली जीवाची प्रतिज्ञा. महाभारतामध्ये भीष्माने केलेली भीषण प्रतिज्ञा आहे. ते गंगापुत्र होते. प्रतिज्ञा भीषण केली म्हणून लोकांनी त्यांना भीष्माचार्य म्हटलेलं आहे. स्वतःच्या वडिलांकरता ब्रह्मचारी पालन करणारा सुपुत्र जर कोण असेल तर ते भीष्म आहे. भीष्मा. महाभारतीय युद्धामध्ये भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली होती. देवांना प्रतिज्ञा केली होती. सगळ्यांना कथाभाग माहिती आहे, मी सांगून वेळ घेत नाही. अहो, देवाची प्रतिज्ञा सुद्धा वेळेअभावी मोडण्यात आली. भीष्मपण केला धनुर्धरा रक्षिल. देवाची प्रतिज्ञा मोडते, जीवाची प्रतिज्ञा मोडते, पण संतांची प्रतिज्ञा कधीच मोडत नाही. जरा पंढरपूरला चला 2 मिनिटं. त्या पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्म्याचे लढीवाळ भक्त होते. त्यांचं नाव आहे नामदेव महाराज. का नामदेव महाराज त्यांना म्हणतात? अव जन्मताच ज्यांच्या जिभेवरती देवाचं नाव आलं ते आहेत नामदेव महाराज. नामाकरता ज्यांनी आपला देव त्या ठिकाणी निर्माण करून घेतला ते नामदेव. अशा नामदेव महाराजांनी वाल्मिक ऋषींनी केलेलं रामायण जे आहे त्याची महती ऐकली. त्याचा परिणाम असा झाला, देवापुढे प्रतिज्ञा करून टाकली. प्रमाण जास्त आपण घेणारच नाही बरं का. मला प्रमाण सुद्धा कीर्तनात प्रमाणात लागतात. आणि प्रामाणिक माणसंच असं करतात. आलेला श्रोतू वर्ग जो असतो ना, तो चिंतन ऐकण्याकरता आलेला असतो. आपण सगळ्या गोष्टीचा समन्वय साधूनच आपलं हे सरकार उभं करायचं असतं. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा करावी, पण पूर्ण करण्याकरता मात्र अट्टहास देवाला करावा लागला. रावळामध्ये जाऊन सांगावं, देवा जसं त्या वाल्मिक ऋषीने रामायण केले ना, तसं मी सुद्धा तुझं काहीतरी गुणगान गाईल. 100 कोटी तुझे करेन अभंग, 100 कोटी तुझे मी अभंग करेन. प्रतिज्ञा केली. भगवान म्हटले, नामदेवा हे काय शक्य आहे का कलियुगामध्ये? कलियुगामधलं आयुष्य म्हणजे कसं? अल्प आयुष्य मानव देह, शतगणी लेले मध्य बालक विडाल काय भजनासी उरले पाहे गा राम राम स्मरा. अल्प आयुष्य थोडं आहे. काय प्रतिज्ञा करतोस तू? नामदेव महाराज म्हटले, ते काय मला माहिती नाही. आम्ही प्रतिज्ञा करायची, पूर्ण करायचं काम तुम्ही करायचं. जसं एखादं लेकरू आई वडिलांकडे हट्ट करतं आणि आई वडील त्या लेकराचा हट्ट पुरवतात, तसंच ऐक आहे. नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली. देवाला साकडं पडलं. सगळ्या घरातल्या माणसांना अभंग रचना त्या ठिकाणी लिहायला लावली. सरस्वतीला जिभेवरती बसायला लावलं. स्वतः पांडुरंग परमात्म्याने अभंग केले नामदेवा करता. एवढा अधिकार नामदेव महाराजांचा. कथा सांगून मी जास्त तुमचा वेळ नाही घेणार. मला एवढंच सांगायचं आहे, महाराजांनी प्रतिज्ञा केली आणि पूर्ण करण्याचं काम पांडुरंगाने केलं. देह जाऊ अथवा राव पांडुरंगी चरण न सोडी सर्वता आन तुझी नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम झाले माझा. अर्थात ही नामदेव महाराजांची प्रतिज्ञा आहे. आजच्या अभंगात ज्ञानोबरांची प्रतिज्ञा पाहिजे आपल्याला. प्रतिज्ञा त्यालाच म्हणतात, प्रतिज्ञा त्यालाच म्हणतात जी कधीच खोटी ठरू शकत नाही. तिला काय म्हणतात? आपल्या भाषेमध्ये आपण शपथ म्हणूया.
सरकार स्थापन होण्याच्या अगोदर कोणता विधी असतो? शपथविधी असतो. कोर्टामध्ये गेल्यानंतर गीतेवर हात ठेवावा लागतो. तिथं काय घ्यावी लागते? शपथ घ्यावी लागते. बरोबर ना? मी गीतेवर हात ठेवून बोलतो, एकही शब्द एकही अक्षर खोटं बोलणार. बोलतात ते सगळं. यालाच म्हणतात हा कटकटा आहे ओखटे मृत्यू लोकांची ओघराटे. डॉक्टर साहेब, एक वाक्य जरा बोलतोय मी. शाळेमध्ये जर मुलांना गीता सुरू केली ना आणि त्या गीतेचं अध्ययन आणि अध्यापन मुलांनी जर केलं ना, तर मला वाटतं कोर्टामध्ये गीता ठेवायची गरज पडणार नाही. हे सत्य. शाळेमध्ये मुलांना गीता शिकवली पाहिजे. सांगितलं पाहिजे पोरांना, गीता से क्या नाता है, गीता तो हमारी माता है. ती आई आहे, आमची जननी आहे, तिच्यापासून आपली उत्पत्ती आहे. सामान्य आई तुम्हाला व्यवहार शिकवेल, पण गीता रूपी आई तुम्हाला जगावं कसं आणि मरावं कसं हे शिकवेल. तुकोबाराने आवर्जून 2 ग्रंथांचा उल्लेख केला, गीता भागवत. ते भागवत जरी असलं तरी मी भागवत नाही आहे. जाऊ दे. तुम्ही कितपत ऐकता? गीता काय करते? माणसाला जगायला शिकवते. भागवत काय करतं? माणसाला मारायला शिकवतं. उदाहरण सांगा ना. सांगतो ना. अर्जुनाला जगायला शिकवलं आणि राजा परीक्षितीला मारायला शिकवलं. 7 दिवसा मुक्ती झाली तया, श्रवणे परीक्षिती तरला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली तया, 7 दिवसा मुक्ती झाली तया. गीता आणि भागवत हे माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत तरुणोपायाचे ग्रंथ आहेत. चक्कर आलेली, बाकी काही नाही. तशी काळजी करायची अडचण नाही. गणपती बाप्पांना आपल्याकरता देवदूतच पाठवलेले आहेत. आदरणीय आमचे काळे डॉक्टर साहेब, जय हरी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, ते स्वतः त्या ठिकाणी पारमार्थिक आहेत आणि पेशंटची काळजी सुद्धा अत्यंत मनोभावाने घेतात. एकदा डॉक्टर साहेबांकरता टाळी वाजवा. आपला विषय हा चालू आहे. नामदेव महाराजांची प्रतिज्ञा आहे तशी माऊलींची प्रतिज्ञा आहे. गीता आणि भागवत हे जगाला ज्ञानामृत देणारे ग्रंथ आहेत. त्या अमृतातूनच मनुष्य हा पुष्ट होऊ शकतो, दष्ट होऊ शकतो. अमर होण्याचं लक्षण म्हणजे गीता आणि भागवत आहे. असो का हो महाराज, आज ज्ञानोबारांनी प्रतिज्ञा जी केलेली आहेत त्या प्रतिज्ञेचा विषय तरी काय आहे हो? माऊली म्हणतात माझ्या प्रतिज्ञेचा विषय हा आहे का मी संपूर्ण जगाला आनंद देईल आणि आनंद देण्याकरताच मी प्रतिज्ञा करेन. अभंगाचं पहिलं चरण. अवघाची संसार सुखाचा करी.
अभंगाच्या पहिल्या चरणात माऊली सांगतात, मी संपूर्ण जगाला आनंद देण्याचं काम करेन. महाराज, या चरणाचा अर्धाच भाव ज्ञानेश्वरीतल्या अर्ध्या तुकड्यामध्ये आला. आनंदाचे आवाजो मांडू जगा. ज्ञानोबाने म्हणतात, आम्ही लोकांना सुख देणार, आनंद देणार. सुखापेक्षाही आनंद शब्द चांगला आहे. आपण शिक्षक मंडळी आहात. व्याकरणामध्ये कुठल्याही शब्दाला प्रतिशब्द असतो. जसं पाप म्हटलं का त्याला विरुद्धार्थी शब्द कुठला आहे? पुण्य आहे. राग म्हटलं का त्याला समोर शब्द कुठला आहे? द्वेष. सुख म्हटलं का त्याला समोर शब्द कुठला आहे? दुःख. पण आनंदाला आतापर्यंत समोर शब्द आलेला नाही. विरुद्धार्थी शब्दच नाही, वर्सेस नाहीच आहे. त्याला विरुद्धार्थी कोणीच नाही. आनंद म्हटला का तो आनंदच मानतो. आणि आनंद हा फक्त परमार्थामध्ये मिळतो. त्याच्याकरता आम्ही आनंदाला बरोबर घेऊन राहतो. योगेश्वरांबरोबर जर आनंद असेल तर बाळासाहेबांबरोबर आनंद का नसावा? काहीतरी मुंबईत बाळासाहेबच आहेत. आनंदाचे आवारू मांडू जगात. मंडळी, आपण सुज्ञ आहात. मी थोडासा विकल्प मांडलो. प्रातस्मरण विठ्ठल बाबा घोले फार सुंदर चिंतन करायचे. घोले बाबा म्हणायचे, जर हा दुःखरूप संसार आहे तर ज्ञानोबा सुखरूप कसा करणार? फार गमतीशीर शंका आहे. असं म्हणतात, ज्या माणसाचा जो स्वभाव आहे तो मेले तरी स्वभाव त्याचा जात नाही. बरं, व्यवहारामध्ये म्हण आहे ना, कुत्र्याची शेपटी कितीही दिवस नळीमध्ये टाकली तरी ती सरळ होत नाही. तसा काही माणसांचा स्वभाव हा मरेपर्यंत जात. आपल्याकडे म्हण आहे का इकडे, जित्याची खोड म्हणजे जमलं राव. आमच्याकडे माणसं मेल्यानंतर जाळतात, तुमच्याकडे आमच्याकडे कोरोना होता, तुमच्याकडे मला वाटलं शहापूरला काही सबसिडी होती काय? सारखंच आहे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. जरा प्रमाण सांगतो याला. प्रमाण आधी होता वाग्या, दैवयोगी झाला पाग्या, त्याचा हेळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. हे कशा करता मी उद्घोषित करतोय? संसाराचा मूळ स्वभाव आहे दुःख देणं. दुःख बांधवानी संसार दुःख मूळ चौकडे, विश्रांती नाही कोठे. हे सगळ्यांना ज्ञात आहे. मग काहो ज्ञानेश्वर महाराज, आम्ही आतापर्यंत ज्या संसाराची अनुभूती घेतली तो दुःख देणार आहे, आणि तुम्ही आम्हाला त्याच संसारामधून सुख देणार. हे कसं? तुम्ही नक्की काय कन्वर्ट करणार? काय बदल करणार त्याच्यावर? इनपुट आउट काय करणार त्याच्यावर? त्याची समीक्षा जर आम्हाला सांगा, त्याची वर्गीकरण जर आम्हाला समजून द्या, कळू द्या आम्हाला नक्की तुम्ही संसार सुखाचा कसा करणार. सोपी पद्धत आहे. ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानवंत आहेत. वंत हा प्रत्यय आहे बरं का. ज्ञानाला वंत प्रत्यय लागला का तो सागरासारखा विशाल होतो. वाण आणि वंत हे दोन प्रत्यय आहेत मराठी व्याकरणामध्ये. वाण म्हटलं का कमतरता येते, आणि वंत म्हटलं का व्यापकता येते. नदी असेल तर ती जलवान आहे, आणि समुद्र असेल तर तो जलवंत आहे. आपण व्यवहारामध्ये माणसं जी आहोत ना, आपण ज्ञानवान असू, पण ज्ञानोबा मात्र ज्ञानवंत आहे. विठाला विठाला. आमच्या सनाबाईला विचारा, ज्ञानाचा ज्ञाना
दया माझा ज्ञानेश्वरा. तुम्ही तानसेन असाल महाराज, पण आम्ही कानसेन आहोत. ही युती जुळून आली बरं. तानसेन इज इक्वल टू कानसेन. विठाला विठाला. माऊली जर ज्ञानवंत आहेत तर त्या ज्ञानानंच या संसाराचा माऊली बाध करत आहे. सोपा दृष्टांत सांगायचे गुन्हे बाबा. एखाद्या गोष्टीची सत्यता जर आपल्याला कळाली तर त्या गोष्टीविषयी माणसाला दुःख होत नाही. याकरता ते दृष्टांत द्यायचे. जुन्या लोकांचा दृष्टांत असायचा. असा लहान मुलगा वडिलांसोबत यात्रेमध्ये गेला. यात्रेमध्ये गेल्यानंतर आता पूर्वीच्या काळी ते खेळणे वगैरे असायचे. त्या मुलानं काय केलं, त्या यात्रेमधून एक सर्प घेतला. मला नकली सर्प, नकली साप घेतला. घरी आले बाबांबरोबर. संध्याकाळी तो मुलगा झोपला. सकाळी उठला तो सर्प बरोबरच होता त्याच्या. घरातली माणसं सकाळी त्यांच्या त्यांच्या कामाला निघून गेली. हाय मुलगा खेळायला गेला बाहेर. घरामध्ये आजी होती, ती वयोवृद्ध होती, आजारी होती. ती पलंगावर झोपलेली असायची. तर लहान मुलं म्हटली का थोडी थट्टा करणार, मस्करी करणार. तर पोरानं काय केलं माहिती का, बाहेरून खेळून आल्यानंतर थोडी मस्करी करायची ठरवली. आणि कोणाची केली मस्करी? आजीची. हे एक सांगतो बरं. आजी आजोबांचा उतारा वयामधला मित्र म्हणजे नातू आहे. कोण आहे? आणि नातवाचे सुद्धा जवळचे मित्र कोण आहेत? आजी आजोबा. खरं सांग, उतारा वयामध्ये आजी आजोबांना मुलं एवढी सांभाळत नाही, लक्ष देत नाही. ते त्यांच्या व्यापामध्ये असतात. मग त्यांना आनंद मिळावा, त्यांना सुख मिळावं एवढ्या करता ती नातवांना जवळ करत असतात. मी असंच एका कीर्तनात सांगितलं, म्हटलं आजोबांचा मुलावर फार जीव असतो. म्हणे महाराज तुम्ही खोटं बोलता. म्हटलं का खोटं बोलता? नाही म्हणे आजोबा एवढ्या करता जीव लावतात, नातवाच्या हातात पार्लेचा पुडा असतो तो आजोबाला खायला भेटतो. गंमत सोडा. आजी आजोबांचा जीव असतो नातवामध्ये. त्या पोरानं तो नकली साप घेतला, झोपलेल्या म्हातारीच्या छातीवरती ठेवला. आता पुढे काय झालं असेल? त्या म्हातारीचे श्वास चालू होते, छातीवरती खाली व्हायची, वर खाली व्हायची. तसा तो साप स्प्रिंग सारखा असा हलायचा. काही क्षणामध्ये म्हातारीला जाग आली. जाग आल्यानंतर तिनं समोर काय सांगितलं, काय पाहिलं? साप पाहिला. साप पाहिल्याबरोबर ती म्हटली अरे बाप. कीर्तनकार मंडळी कधी कधी सांगतात बरं, मोठं संकट आलं तर माणसाला कोण आठवतो? बाप आठवतो. खरं सांगा, रस्त्याने आपण चाललोय आणि आपले सर्प आडवा गेला, साप आडवा गेला, कोणाची आठवण होते? लगेच म्हणतात अरे बाप रे. म्हणजे मोठ्या संकटाच्या वेळेला कोण येतो लक्षात? बाप लक्षात. सर्प हलत होता. म्हातारीनं घरातले सगळे माणसं बोलून ओरडायला लागली. म्हातारी धावा, पळा, वाचवा, मेले आता, मेले आता. लोक डॉक्टर साहेबांना बोलवा म्हणे, नाही तर हा सर्प चावेल मला. सगळं घर जमा झालं. ते पोरग बाहेर गेलं होतं. म्हातारीच्या छातीवरती साप ठेवून पोरग बाहेर निघून गेलं. तास झाला आपल्या घरामध्ये गर्दी काय एवढी. आतापर्यंत आपल्या घरात एवढी गर्दी कधीच नव्हती. नातू म्हटलं झालं तरी काय, आजीनं ओरखलं तर नाही म्हणे. ते पोरग मध्ये आलं आणि मध्ये येऊन सगळ्यांच्या अशा फटीतून पुढे गेलं आणि पाहिलं तर म्हातारीच्या छातीवर कोण होता? आता मला इथे तुम्हाला मुद्दा मांडून द्यायचा आहे. हा एवढा जो विस्तार केला ना मी इथपर्यंत येण्याचा, तो या करता केला. मुलाच्या दृष्टीनं तो साप खरा होता का खोटा होता? बोला बोला. खोटा होता. आणि म्हातारीच्या दृष्टीनं खरा होता. मला सांगा, खऱ्या सापानं दुःख दिलं का खोट्या सापानं दुःख दिलं? कोणत्या सापानं? खोट्या सापानं. आजीला वाटलं तो खोटा जरी असला पण कसा आहे तो? खरा आहे. आणि मुलाला वाटलं तो कसा आहे? खोटा आहे. अहो ते इतक्याशा बारक्या पोरानं पट दिशी जाऊन छातीच्या वरचा तो सर्प असा उचलला, हातामध्ये घेतला, खिशामध्ये टाकला आणि गेला निघून.
सगळी लोक म्हटली वा बाबा काय हुशार पोरगा आहे म्हणे. हा पुढे चालून सर्प मित्रच होईल म्हणे. आता जर लहानपणी साप पकडतो तर पुढे चालून काय होईल? मुलाचे पाय पाण्यात दिसतात. दृष्टांत संपला माझा. मला काय विनोद वगैरे करायचा नव्हता, मुद्दा तुमच्या लक्षात आणून द्यायचा होता. त्या मुलाच्या दृष्टीने तो साप नकली होता, खोटा होता, आणि आजीच्या दृष्टीनं खरा होता. आजीच्या जागी आपण बसा आणि मुलाच्या जागी संतांना बसवा. संत महात्मे या जगाकडे पाहत असताना नकली सापासारखे पाहतात आणि आपण मात्र त्या आजीसारखं खरं ठरवतो. म्हणून आपल्याला दुःख आहे आणि संतांना सुख आहे. विचार सागर मधली प्रक्रिया सांगू का? निश्चलदासजी म्हणतात हे जग संपूर्ण जे हे अद्वैतानं भरलेलं आहे, इथं द्वैतच नाही. द्वैत आला का तिथं त्या ठिकाणी दुःख येतं. तुझे जवळजवळ घडे तव संसार भय जोडे. सुरू सरती म्हणजे संसार. जो पुढे सरकतो आपल्या जवळ कधीच त्या ठिकाणी येऊ देत नाही, किंवा जो दुःख देतो तो संसार आहे. आणि संतांना मात्र तो संसार सुख देतो का? संतांना त्याचं ज्ञान झाले. काय झाले? ज्ञान झाले. एकदा का संसाराचं ज्ञान झालं का माणसाला दुःख वाटत नाही. ज्ञानोबरांच्या 2 ओव्या खर्च करतो जरा. माऊली म्हणतात साधू संतांना चराचरामध्ये देव दिसलेला आहे. कुठेही पहा या संपूर्ण विश्वामध्ये गुप्त रूपानं देव आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. कसे स्वीकारतात? पुढचा दृष्टांत फार वाचून घ्या. सलली पै जैसे एक होऊन मिळले असे का मिळून राजहंस वेगळे कीजे. दृष्टांत दिला राजहंसाचा. राजहंस काय करतो? लक्ष द्या. राजहंस हा पाणी पाणी पितो आणि दूध दूध टाकून देतो. बरोबर ना? अजून झोपले नाही ना? काय करतो राजहंस? दूध दूध प्राशन करतो, पितो आणि पाणी पाणी टाकून घेतो. मला वाटतं ऐकणाऱ्या माणसाची बुद्धी सुद्धा अशीच पाहिजे. सार सार ग्रहण केलं पाहिजे आणि आसार आसार टाकून दिलं पाहिजे. कीर्तनकारानं 2 तासामध्ये काय सार सांगितलं ते सार घेणं म्हणजे राजहंसासारखं जगणं आहे. दृष्टांत हे काल्पनिक असतात, ते आसार असतात. लोक कीर्तनातून दृष्टांत घेऊन जातात. न्यायला पाहिजे सिद्धांत आणि त्या सिद्धांतासारखं आपण जीवन केलं पाहिजे, पण लोक दृष्टांत घेऊन जातात. सैद्धांतिक जीवन माणसाचं झालं पाहिजे. फार सुंदर माऊलीने तो मुद्दा मांडला. या विश्वामध्ये गुप्त रूपाने परमात्मा जर असेल तर तत्वज्ञ संत त्याचा अंगीकार करतात. हा माऊलींचा या ठिकाणी सांगण्याचा भाव आहे. अजून थोडी प्रमाण देतो मी जरा. निवृत्तीनाथ महाराजांचं प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात, निवृत्तीनाथ महाराज म्हणतात कैसा बाहे जो भीतरू हरी बिंबी बिंबाला एक सूत्री. जसं सोनारानं सोन्याचेच दागिने करावे, सोन्याचेच मणी करावे आणि ते ओवताना सुद्धा धागा म्हणून सोन्याचाच वापर करावा. जसं त्या सोन्यामध्ये अलंकारही सोन्याचे, धागेही सोन्याचे, मणीही सोन्याचे आहेत, तसं हे संपूर्ण जगत ईश्वराने निर्माण केलं आहे. हे ईश्वराचं जगत आहे. हा संपूर्ण जगाचा कारभार देवच चालवतो. चाले हे शरीर तुझिया सत्तेने सूर्याशी चालणे, हे सगळं देव करतो. ही अनुभूती ज्यांना येते त्यांना ज्ञानोबारांसारखे ज्ञानवंत संत बनतात. खोटा संसार माणसाला दुःख देतो, पण हाच खोटा संसार ज्ञानानं जर पाहिला तर तो साधू संतांना सुख देतो. माऊली म्हणतात मी संपूर्ण जगाला ज्ञानवंत बनवेल आणि लोकांसमोर हा सिद्धांत मांडून देईल का हा संसार काल्पनिक आहे आणि भगवान परमात्मा सत्य आहे. ही अनुभूती येऊ देईल म्हणजेच त्यांचा संसार सुखाचा करेल. फलकट हा संसार हे सार भगवंत
पाठामध्ये ज्ञानोबांनी पहिल्याच अभंगात 3ऱ्या चरणात फार सुंदर सांगितले, लटिका व्यवहार वाया झार, देवाशिवाय हे सगळा संसार लटका आहे, खोटा आहे, मायावी आहे. तुका म्हणे तूच खरा आणि येर वाहू का असा. अशी सत्यत्वाची बुद्धी जर माणसाला झाली तर ज्ञानोबा म्हणतात 100% कसाही माणूस असू द्या, कसाही असू द्या, नाही तर कसाही असू द्या, कसाही असेल किंवा कसाही जरी असेल तरी सुद्धा त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगामध्ये देव नटलेला आहे ही अनुभूती त्याला येईल. आणि याच पद्धतीनं, याच अनुषंगानं माऊली आपला संसार सुखाचा करणार आहे. कोणत्या माध्यमातून? ज्ञानाच्या माध्यमातून. जे ज्याच्याकडे असतं तो समाजाला देण्याचा प्रयत्न करतो. या संतांचं एक वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांकडे पहा, तुम्हाला वैराग्य पाहायला भेटेल. नामदेव महाराजांकडे पहा, तुम्हाला भक्ती आणि प्रेम पाहायला भेटेल. निळोबरायांकडे पहा, तुम्हाला निष्ठा पाहायला भेटेल. आणि माऊलींकडे जा, तुम्हाला ज्ञान अनुभवायला भेटेल. ज्याचा जो सद्गुण आहे तो कधी ना कधी बाहेर प्रकट होतच असतो. माऊलींकडे सद्गुण म्हणजे ज्ञानाचा सद्गुण आहे. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, हे भगवंतानं म्हणालं. हा सिंबॉल जो आहे, हा शिक्का जो आहे, पांडुरंगाने ज्ञानोबांना दिलेला आहे. मग ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते संसाराकडे पाहत असताना ज्ञानाच्या दृष्टीने पाहतील ना. ते सांगतात, बाबांनो मला कळाले आता सार काय आसार काय, चांगलं काय वाईट काय, याच्यामध्ये देव चांगला आहे, संसार वाईट आहे. तुम्ही ज्ञानानं पहा, नक्कीच माझ्यासारखाही अनुभव तुम्हाला येईल, या आनंदाची प्राप्ती तुम्हाला येईल. आणि नाही नसेल तुमच्याकडून जमत तर माऊली म्हणतात मी स्वतः करून दाखवेन. अवघाची संसार सुखाचा करीन. माऊली तुम्ही सुखाचा करीन म्हणताय, पण त्याची काही सीमा मर्यादा, काही हद्द वगैरे बाउंड्री सांगा ना. ज्ञानोबा म्हणतात आनंदे भरीन स्वर्गलोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोक. या तीनही लोकांमध्ये आनंद भरण्याचं काम मी करणार, ही पहिल्या चरणात प्रतिज्ञा आहे. पाहू महाराज, प्रतिज्ञा केली ही बरोबर आहे, पण ती पूर्ण करण्याकरता काहीतरी प्रयत्नही झाले पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय माणसाला साध्य प्राप्त होत नाही. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे नेहमी म्हणायचे, उद्यमेन नाही सिद्ध्यंती कार्यानीन मनोरथई नाही सुप्तस्य शिवोश प्रविशंती मृगमुखा. जंगलाचा राजा वाघ असेल वा शिव असेल, त्या राजांना सुद्धा शिकार करण्याकरता 2-4 उड्याच माराव्या लागतात. आपोआप तोंडात काहीच येत नाही. असा देते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ज्ञानोबा म्हणतात अभ्यासाचे बळे एकाग्रती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. काय होत नाही अभ्यासाने, प्रयत्नानं काय होणार नाही. आपल्याकडे म्हण आहे ना, प्रयत्न केले तर वाळूतूनही तेल गळत. माझी सप्ताह कमिटीला विनंती आहे, उद्या पालखी आहे ना, पालखी सोहळा झाला काही ट्रॅक्टर रीती आणून टाकायची, वाळू आणून टाकायची. सगळ्यांच्या हातावर थोडी थोडी द्यायची आणि सांगायची वाळू घासा जरा चोळायला. हातावर हात करून चोळलं तर त्याच्यातून काय निघेल, त्याच तेलाचा वापर आपण काल्याच्या महाप्रसादाकरता करू. सगळं जेवण आपण त्याचं करू, बरोबर ना. ही प्रयत्नवादा करता म्हण आहे. माणसाला प्रयत्नवादी राहिले पाहिजे. त्या यशवंत महाराज पाटलांच्या शतकोटीमध्ये एक विचार वाचला मी. म्हणे अमेरिकेचे एक अध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं जॉर्ज वॉशिंग्टन. ते लहानपणी शाळेत जायचे आणि शाळेत जात असताना एक ध्येय होतं त्यांचं. प्रत्येकानं जीवनामध्ये काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे, समोर आदर्श ठेवला पाहिजे. त्या वॉशिंग्टननं आदर्श ठेवला होता, म्हणजे एक तरी दिवस मी माझ्या जीवनामध्ये या अमेरिकेचा अध्यक्ष बनेल म्हणजे बनेल. शाळेत जात असताना लहान मुलांकडे काम असायचं पूर्वीच्या काळी, ती घंटी वाजवायचं, बेल वाजवायचं, बरोबर ना. टन 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 घंटी वाजवायची. आपल्या जोग महाराज भजनी म्हणतात अजूनही ती घंटा आहे. विद्यार्थी वर्गाला पहाटे 4 वाजता उठवायचं असेल
तर ती बेल वाजवली जाते, घंटी वाजवली जाते. मग सगळी मंडळी स्नान वगैरे करून नित्य नियमानं त्या ठिकाणी स्वाध्याय करण्याकरता उपस्थित होतात. ऐकत राहा. जेव्हा जेव्हा तो जॉर्ज वॉशिंग्टन लहानपणी शाळेमध्ये ती घंटी वाजवायला जायचा, तेव्हा तेव्हा मनामध्ये खुणगाट बांधून जायचे. एक वाक्य म्हणायचा, टन टन टन. अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन. असा प्रयत्न केला महाराज त्या माणसानं. घंटी वाजवता वाजवता वाक्य म्हणत राहिला. पुढे चालून शाळा शिकला, मोठा त्या ठिकाणी बॅरिस्टर झाला. आणि एक दिवस अमेरिकेचं अध्यक्ष पद त्या जॉर्ज वॉशिंग्टनकडे आलं महाराज. हे प्रयत्नानं होतं, प्रयत्नानं. माऊली तुम्ही प्रतिज्ञा केली ठीक आहे पहिल्या चरणात, पण ती प्रयत्न वादानं पूर्ण करण्याकरता तुम्ही जाणार तरी कुठं? माऊली म्हणतात त्याकरता मी माझ्या माहेराला जाईल. अभंगाचं दुसरं चरण, जाईन गे दुसऱ्या चरणापर्यंत आपण पोहोचलो. अत्यंत गोड आपण गायलं, त्याबद्दल धन्यवाद. मी थोडा स्पीड घेतला, याची 2-3 कारण आहेत. माझं आडनाव गतीर आहे, त्याच्यामुळे मला गती घ्यावीच लागते. आणि ती गती नुसती गती नाही, ती प्रगतीकडे आहे, हे लक्षात असू दे. अजून एक मर्म असं आहे, जसं चरण असेल तशी चाल झाली पाहिजे. या चरणामध्ये एक भाव आहे, जाई नगे माये तया पंढरपूर. म्हणजे ज्ञानोबाने एका स्त्रीची भूमिका घेतली आहे, इथं माधुर्य भाव आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, गमतीशीर आहे. एखादी मुलगी, लग्न झालेली मुलगी माहेरी जाताना लवकर जाते का सासरी जाताना लवकर जाते? लगबग कुठं असते तिची जायची? बोला की जरा. माहेरी जाताना पटकन आवडून होतं महाराज, पण तिकडून इकडे यायचं असेल तर मग मात्र लवकर आवडत नाही. ज्ञानोबाने या दुःखरूपी संसारातून पांडुरंग परमात्म्याकडे माहेराकडे जायचे म्हणून आपण लवकर चाल घेतली महाराज. जाई नगे माये दया पंढरपुरा, भेटे ना माहेरा. याला दुसरं प्रमाण देतो, करावी तातडी. देवाकडे जाताना काही करायची, संसारातल्या गोष्टी हळूहळू करायच्या. पाठामध्ये आम्हाला संसार हा प्रारब्धावरती ठेवायचा आणि परमार्थ हा प्रयत्नपूर्वक करायचा. वारी प्रयत्नपूर्वक करायची. त्र्यंबकची असेल, आळंदीची असेल, पंढरीची असेल, पैठणची असेल, ही प्रयत्नाने करायची. संसार मात्र प्रारब्धाने ठेविले अनंते चित्ती असू द्या. काही काही लोक म्हणतात त्याचा बंगला झाला ना आपलं कसं होईल? नाही म्हणत, त्याचा बंगला झालाय त्याच्या नशिबात आहे. तुझी झोपडी आहे ना, त्या झोपडीमध्ये सुद्धा आनंद मानायला शिक. हो, जुन्या लोकांनी झोपडीमध्ये आनंद मानला. हो, पूर्वीच्या काळी लोकांकडे पैसा नव्हता बाबा, पण समाधान मात्र होतं. आज पैसा आलाय पण समाधान राहिलेलं नाही. गवताच्या झोपडीमध्ये राहणारे लोक किती सुंदर त्या ठिकाणी राहत होते. किती आनंदी आनंद या झोपडी भूमीवरी पडावे, आकाश
झोपडीत माझ्या. काय भावना होती ना लोकांची. पैसा नसेल हो, पण प्रेम आणि सद्भावना भरपूर होते. अजून एक वाक्य बोलू का, आवडेल तुम्हाला, टाळी वाजवा तुम्ही. पूर्वीच्या काळी लोकांची घरं छोटी होती, मनं मोठी होती. आता लोकांची घरं मोठी झाली, मनं मात्र फार छोटी झाली. मोठ्या घरांवाल्या लोकांनी मोठी मनं करायला शिका. अरे ज्ञानोबारांचा विचार घेऊन जा ना. महाराज, ज्ञानोबारांकडं राहण्याकरता घर नव्हतं, सिद्धपेठा झोपडीत राहायचे. पण मन किती मोठं आहे, इतकं मोठं मन आहे का जगाकरता प्रतिज्ञा करतात, किंबहुना सर्व पूर्ण होऊनी तिन्ही. ही प्रतिज्ञा सामान्याची नाहीये, ज्ञानोबारांची आहे. झोपडीमध्ये राहणाऱ्या मुलाची आहे. ज्या समाजानं त्रास दिला त्या समाजाकरता सुखाची अपेक्षा करणं ही ज्ञानोबारांची किंमत आहे, कोणालाही जमणार नाही. आज आपल्याला जर लोकांनी त्रास दिला तर आपण लगेच त्याला प्रत्युत्तर करू. समोरचा आर्य म्हटलं तर आपण लगेच कार्य म्हणू, बरोबर ना. पण विसोबा चाटी नावाच्या ब्राह्मणाची लात कंबरड्यामध्ये खाऊन सुद्धा ज्यांनी प्रतिकार केला नाही, उलट नामदेव महाराजांचा गुरु बनवण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, त्याला जगाची माऊली म्हणतात. जगाची माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. वैकुंठवासी प्रातस्मरणी जयराम बाबा भोसले हे भजन करायचे बरं. हैबत बाबांचं भजन हे चालायचं. कधी आळंदीला गेलात ना, तर आळंदीला गेल्यानंतर पहिल्या पायरीवर कधी पाऊल टाकू नका. ती पहिली पायरी हैबत बाबांची आहे. पंढरपूरला गेला तर पहिल्या पायरीवरती पाऊल टाकू नका, ती नामदेवाची पायरी आहे. तिथं नामदेव महाराज आहे. आळंदीला हैबत बाबा आहेत. आपलं डोकं त्या पायरीला लावत चला आळंदी पंढरीला गेल्यानंतर, तिथं पाऊल नका टाकू. त्यांनी जीवन खर्च केलंय समाजाकरता. आपण त्यांचं दर्शन घेऊन आपलं जीवन पुनीत करा. माऊली म्हणतात, मी प्रयत्न करेन पंढरपूरला जाईल, माझ्या आई वडिलांकडे जाईल. माझे आई वडील तिथं आहेत. माझे माहेर पंढरी आहे भीवरी जाती, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी आहे भीवरी जाती, पुंडलिक आहे बंधू त्याची छाती काय सांगू, त्याची छाती काय सांगू. हो माझे माहेर पंढरी आहे भीवरी जाती. पंढरपूरला गेल्यानंतर फार आनंद येतो, फार सुख मिळतं. मला एकानं प्रश्न विचारला का, हो महाराज, जगामध्ये सगळ्यात सुंदर ठिकाण कोणतं आहे? मी त्याला सांगितलं, पंढरपूर हे सगळ्यात सुंदरतेचं ठिकाण आहे. तुकोबारांनी सगळं केलं. उदंड पाहिले, उदंडवर नेले. 80 चंद्रभागा, आयसे भीमातेर, आयसा विटेवर देव. पंढरपूर इट इज अ व्हेरी वंडरफुल. सगळ्यात सुंदर पंढरपूर आहे. ज्ञानोबारांनी तिकडे धाव घेतली. माऊली तसे जात नसायचे पंढरपूरला. कसे जायचे? खांद्यावरती पताका घ्यायचे आणि गात गात पंढरपूरला जायचे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरी. त्या साधू संतांनी आपल्याला वाट दाखवली आणि त्यांच्या मार्गाने आपण गेलो, म्हणून आपलं जीवन सुखकर झाले, आपलं कल्याण झाले. ज्ञानोबारांनी आपल्याला वाट दाखवली म्हणून बरं झालं, नाहीतर लोक आपली वाट लावण्याकरता तयारच आहेत. बरोबर आहे ना? का हो, जगामध्ये वाट लावणारे आहेत का वाट लावणारे? बोला की. लावणारे भरपूर आहेत, लावणारे थोडे आहेत ना. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार अगणित. वेळ संपलाय आपला. महाराज म्हणतायत, जाईन गे मायेताया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. मी माझ्या माहेरला भेटेन. नामदेव महाराजांचं गोड प्रमाण बरं का. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. त्या मुक्ताबाईनं, जनाबाईनं, सगळ्या भगिनींनी महाराज पंढरपुराकडेच धाव घेतली बरं.
थोडंसं त्या ठिकाणी प्रसंग मांडतो हा आणि विठोवर मी भजन घेतो. तिसरं चरण सरळ घेऊ, शेवटी तुम्ही बहिरेले म्हणा. सामान्य भगिनी असेल, महिला असेल, ते तिला प्रपंचामध्ये फार जाच असतो. आता हे सांगण्याकरता सुद्धा मला पूर्वीचा काळ सांगावा लागेल, कारण जुन्या काळामध्ये सासूरवास होता. आता ना सुनवास, मेरी सून, नाही कळलं, सासूलाच म्हणते सून, म्हणजे आता माझंच आहे, मी तुझी सून आहे पण तू माझी सून, म्हणजे ऐक आता. 4 दिवस सासूचे होते ना, आता सुनाचे झाले. साहेब खरं सांगू का, आत्ताच्या महिलांनी खूप क्रांती केली. शास्त्रानं सुद्धा त्यांना आदर्श काढून दिला. मित्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमन्ते देवता. जिथं श्री शक्तीचा सन्मान आहे तिथं देवी देवतांचा वास आहे. पण माझी प्रामाणिकपणे एक इच्छा आहे, महिलांनी खूप पुढे गेलं पाहिजे, खूप पुढे गेलं पाहिजे. फक्त महिलांनी मर्यादा नाही सोडली पाहिजे. मर्यादा सोडू नका. आजही तुम्ही आम्हाला पूज्यच आहात. जर मर्यादा सोडली तर काय होतं, रामायण घडतं. रामायण, राम लक्ष्मण सीतेसहित पंचवटीमध्ये आले होते. अगदी छोटासा मुद्दा रामायणामध्ये. लक्ष्मणानं आपल्या आई साहेबांकरता एक रेष आखून दिली होती, त्याला काय म्हणतात, लक्ष्मणाची रेष. माऊली सध्यापुरतं मी तिला लक्ष्मणाची रेषा नाही म्हणणार बरं का बाबा, मी तिला मर्यादेची रेषा म्हणणार. कोणती रेषा? मर्यादेची. लक्ष्मणाचं असं मत होतं, आई साहेब तुम्ही या मर्यादेच्या रेषेच्या बाहेर येऊ नका. जगातला कोणताच मनुष्य, कोणताच राक्षस तुम्हाला हात लावू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही या रेषेच्या बाहेर या, त्या दिवशी रावणासारखा राक्षस येईल आणि तुम्हाला उचलून घेऊन जाईल. पुढं काय झालं, साधूचं रूप घेऊन रावण तिथं गेला आणि सीतेनं ती रेष ओलांडली. सीतेनं रेष ओलांडली म्हणजे काय केलं, मर्यादा ओलांडली. परिणाम काय झाला, रावणाच्या लंकेमध्ये जाऊन पडावं लागलं. 6 महिने तिथं दुःख भोगावं लागलं. स्त्रियांनी मर्यादा नाही सोडली पाहिजे. आम्हाला आजही पूज्यत महाराज. या भारतामधली पहिली डॉक्टर सुद्धा महिलाच आहे आणि मोठ्या मोठ्या स्वाभिमानानं मी डॉक्टर साहेबांपुढे हे कबूल करते. बरं तुम्ही आज हे गुगलला सर्च करा, भारतामधली पहिली डॉक्टर जर कोण असेल तर ती महिला आहे. तुम्ही नाव सांगू शकाल तिचं? नाव नाही माहिती तुम्हाला? मला असं वाटतं आता मुख्यमंत्र्यांना सांगावं लागेल यांची लाडकी बहीण योजना बंद करा. तुम्हाला साधी गोष्ट माहिती नाही, आपल्या कल्याण जवळची आहे ती. ज्याला कल्याण करावं असं वाटतं तिने लवकर नाव शोधून घ्या, नाही तर भिवंडी होणारच आहे आपली. त्यांचं नाव आहे आनंदीबाई गोपाळ जोशी. लिहून ठेवा कुठं तरी. भारतातली पहिली डॉक्टर आहे. त्यांची गोधडी आज पुणे केळकर वस्तू संग्रहालयामध्ये आहे. ती गोधडी पाहण्याकरता 100 रुपये तिकीट आहे. मला किती? 100 रुपये. तुमच्या गोलबंडला गोधड्या आहेत का? जुने कपडे आहेत का फाटके? कोण पाहतं त्यांना? मग ते आनंदीबाईची गोधडी पाहण्याकरता काय 100 रुपये तिकीट आहे? महाराज तिची गोधडी नाही पाहिजे, ते कपडे नाही पाहिजे, ब्लँकेट चादर ते नाही पाहिजे. तिनं जीवनामध्ये केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहिजे. आज डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळ्या गोष्टींमध्ये महिला पुढे गेल्या. कुठं कमी सांगा ना. कीर्तनकार सुद्धा कोण आहेत? महिला आहेत. जरा माफी मागून बोलू का? आमच्यापेक्षा त्यांचं पाकिट जास्त आहे. आज मला कळेल तिला इशारा जाता जाता. आज उच्च अवस्थेमध्ये ते आहे. मी त्यांचा आदर करतो. महिलांचा आदर करणं हा आमचं कर्तव्य आहे. ज्ञानोबरांनी स्त्रीची भूमिका घेतली आणि सांगितलं, जाई न गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेर आपुले. किती वाजायचं? हा एक प्रमाण म्हणायचं आपल्याला जनाबाईंचं आणि विठोवर भजन घ्यायचं. तर प्रमाणाची प्रस्तावित अगोदर करतो. जनाबाई आणि मुक्ताबाई या दोघीही संत या संसाराला कंटाळल्या आणि कंटाळल्यानंतर त्यांनी अध्यात्मातल्या त्या ठिकाणी गोष्टी सुरू केल्या. बस झालं म्हणे, आता हा संसार रूपी नवरा किती दिवस सांभाळायचं म्हणे. जाच केलाय, कंटाळा आलाय म्हणे. सासरा वेगळा आहे, सासू वेगळे, धीर वेगळे, ननंद वेगळे.
मायारूपी सासू आहे, दंभरूपी सासरा आहे, काम क्रोध मद मत्सर हे सगळे षड्रिपू आहेत आम्हाला. या जाचाला कंटाळून आता मला माहेरला जायचंय बरं का. त्याशिवाय बाई बाई जाते ग माहेर. बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला. माया सासू मोठी धांगडी, तिला लय आहे प्रपंचाची गोडी. येता जाता मारी ते थापडी धरती गालाला. पूर्वीच्या काळच्या सासवा सुनेच्या गालाला धरायच्या, वरून बुक्की मारायची. जर पहाटे 4 वाजता उठलं नाही तर सगळा जात दिवसभर सण करावा लागायचा. आता तो बदल दुसरीकडे झालाय. आता सासूला जात सण करावा लागतो. माऊली म्हटले बस झाल्या. मुक्ताबाई म्हणतात आता आईशी मुक्ताई गांजली, साधू संतांशी शरण गेली आणि जाऊनी मिळाली आपुल्या मूळ स्वरूपाला. बाई बाई जाते ग माहेराला. ज्ञानोबा तोच उद्घोषित करतात. माऊली म्हणतात जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. पाहू माऊली, तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील काय? अहो काही रूढी अशा आहेत, प्रतिष्ठित व्यक्तींकडे जात असताना काहीतरी भेटवस्तू घेऊन जावी लागते. निवडणुकीची मंडळी जर निवडून आली तर त्यांना भेटण्याकरता बुके वगैरे घेऊन जावं लागतं, हार वगैरे घेऊन जावं लागतं, बरोबर ना? जरा शास्त्र सांगतो तुमच्या पुढे 2 मिनिटाचे. देवाकडे जाताना, गुरुकडे जाताना आणि ज्येष्ठ मंडळीकडे जाताना रिकाम्या हाताने जावं लागत नाही. रिक्त हस्तम न गच्छामी राजानाम देवतानाम गुरु. राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, गुरुकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, आणि पेशंटला पाहायला जात असताना सुद्धा रिकाम्या हाताने जायचं. पेशंटला पाहायला गेले ना, सफरचंद न्या, द्राक्ष न्या, आणि नसाल चिक्कू तर चिक्कू घेऊन जा. काही काही इतके चिक्कू राहतात का चिक्कू सुद्धा निघत नाही. त्याला श्लेष अलंकार म्हणतात. पण अजून एक करा बरं, पेशंटला पाहायला गेल्यानंतर हातामध्ये ज्या वस्तू असतील ना त्या पेशंटलाच द्या. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं पेशंट पलंगावर राहतं आणि सांभाळण्याचंच वजन वाढतं. ते पेशंट नुसतं टुळूच पाहतं आणि दणका कोणाचा चालतो? जे सांभाळणार तेच खातं महाराज. देवाकडे जाताना काय घेऊन जा? पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. बर नाही महाराज आमच्याकडे ते, मग काय न्या? फक्त भाव न्या. काही न लगे एक भावची कारण. तुम्ही म्हणाल महाराज भैरवी घेता, आता ही भैरवीचीच वेळ आहे. काही न लगे एक भावाची कारण, देवाला भाव द्या. माऊली म्हणतात मी भगवान परमात्म्याकडे जाताना सुकृत नावाचं फळ घेऊन जाईल. महाराज या चरणाचे 2 अर्थ सांगतो बरं. 3ऱ्या चरणाचे सर्व सुकृताचे फळ मी नाही, म्हणजे देवाकडे जाताना मी सुकृत नावाचं फळ नेईल किंवा तिथं गेल्यानंतर मला पुण्य प्राप्ती होईल, सुकृताची प्राप्ती होईल, असा एक अर्थ. खंडारकर महाराजांनी हा अर्थ केलेला आहे. हा सर्व सुकृताचे फळ मी नाही, सुकृत म्हणजे पुण्य. आणि अजून काय करायला? क्षेम मी देईन पांडुरंगा, देवाच्या चरणाला आलिंगन देईल. बरेच वारकरी हरिपाठ म्हणताना काय म्हणतात? क्षमा मी देईन. तुम्ही देवाला क्षमा करणारे कोण आहे? ते शब्द सुद्धा बारकेनं म्हणत गेलं पाहिजे. रामकृष्ण भाऊ येडशीकर होते, गाथामूर्ती राऊत बाबांचे गुरु, फार कडक होते. जर वारकऱ्याकडून शब्द कमी जास्त झाला तर ते बोलायचे महाराज वारकऱ्या. हरिपाठ म्हणताना, प्रमाण म्हणताना शब्द उच्चार चांगला झाला पाहिजे. बऱ्याच वेळा आपली आरती चुकते महाराज.
आता मुंबईमध्ये गणपती म्हटलं का फार अनप्रेम गणपतीवर. इतकं प्रेम राहतं का 1.5 दिवसावरती ते प्रेम संपून जातं. मुंबईमधले गणपती म्हणजे किती शॉर्ट बट स्वीट, 1.5 दिवसाचे, येतातही लवकर आणि जातातही, पण आनंद मात्र कायमचा देऊन जातात. बरं, ही गणरायाची कृपा आहे. त्या आरती म्हणताना बरेच माणसं मिस्टेक करतात, चुका करतात. शेवटचं चरण म्हणा बरं, आरतीचं शेवटचं चरण पटकन म्हणा. गणपतीच्या आरतीचं शेवटचं चरण लंबोदर पितांबर, हा बरेच म्हणतात फळीवर वंदना. त्या फळीवरच्या वंदना लवकर खाली उतरावा. साधी आरती आपण व्यवस्थित म्हणू शकत नाही. अमृत महाराज जोशी यांचं कीर्तन ऐका एकदा, आणि त्यांच्याकडून शब्द कसे उच्चारावे हे शिकून घ्या महाराज. सुकृत म्हणजे पुण्य, आणि ते पुण्य मी तिथं घेऊन जाईल. एक बारकावा सांगतो, देव पुण्याशिवाय मिळत नाही. ज्ञानोबाने म्हटले ते सुकृत नावाचं पुण्य मी देवाकडे नेईल आणि त्या भगवान परमात्म्याची भेट घेईन. सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेम मी देईन पांडुरंग. क्षेम शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये आलिंगन आलेला आहे. देवाच्या पायाला आलिंगन मिठी दे, त्याचे पाय घाला मिठी, मोल न घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुला. झालं, 3रं चरण आपलं संपलं. विठोबा भजन घेऊ आणि भैरवीला तुम्ही 4थ्या चरणाला सावध राहा. विठोबा रखुमाई ज्ञानोबाराय म्हणतात, असं सुकृत नावाचं फळ मी तिला अर्पण केल्यानंतर तो भगवान परमात्मा मला त्या फळाचा प्रसाद देईल. त्या प्रसादाचंच वर्गीकरण, त्या प्रसादाचाच उल्लेख ज्ञानोबारांनी शेवटच्या चरणात केलाय. तो परमात्मा जसा सुखकर आहे तसं माझंही जीवन भगवान परमात्मा सुखी करेल. आपुले संसाठी करून ठेला, म्हणजे त्याच्यासारखं स्वरूप मला प्राप्त होईल. शेवट बाप रखुमा देवे वारो बोला बाकी
परखुमादेवीवर विठ्ठलाची भेटी आपुले संसाठी करून ठेला. माऊली म्हणतात हे पांडुरंग परमात्म्याला भेटायला गेल्यानंतर तो भगवान परमात्मा इतका दयाळू आहे, कणवाळू आहे, कृपाळू आहे, सुखाचा सागर आहे का तो त्याच्यासारखं मला करून टाकेल. देव कसा आहे? सुखाचा सागर आहे. नवे नवे दिवस सुखरूप आहे. सुखरूप आहेचा माझ्या पांडुरंग. तो जर सुखरूप असेल तर आम्ही त्याचे भक्त सुद्धा कसे होऊ? सुखरूप. हरी तैसे हरीचे दास. आणि म्हणून त्या सुखाच्या प्राप्ती करता, अनुभूती करता आणि अनुभवा करता आम्हाला पंढरीकडे गेलं पाहिजे. नाम भगवान परमात्म्याकडे पोहोचलं पाहिजे. जीवानं शिवापर्यंत जाणं म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये खरी सुखाची प्राप्ती करून घेणे. माऊलींची शेवटची ओवी सांगतो. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे ते तर जीव होय तया नाम सुख. या सुखाची अनुभूती प्राप्त करण्याकरताच हा संपूर्ण अभंग आणि हीच रचना ज्ञानोबाने आपल्या पुढे ठेवलेली आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, किंवा आनंदे भरीन तिन्ही लोकी, तीनही लोकांमध्ये मी आनंद भरेन, अशी ही सुंदर प्रतिज्ञा माऊलीने या ठिकाणी केलेली आहे. 750वा ज्ञानोबांचा संपूर्ण विश्वामध्ये होतोय. तुकोबारायांचा 375वा जयंती महोत्सव होतोय. त्याचप्रमाणे मला वाटतं सावता महाराजांचा सुद्धा, आता जे कदम माऊली ना, छोटे कदम माऊली, त्यांचा मोठा सप्ताच आहे महाराज देऊळला. तरी सगळ्यांची यादी दिली, कोणाला किती वर्ष झाले काय वगैरे वगैरे, ते सगळी ती यादी त्यांच्याकडे आहे. आणि देहूला फार मोठा सप्ताह
परवापासून म्हणजे 23 पासून सुरू आहे, 23 ते 30 तारखेपर्यंत. तर अशा या विविध उपक्रमांनी आणि विविध आयामाने हा उत्सव या ठिकाणी संपन्नतेकडे जातो आहे. मला आनंद वाटतोय इतक्या भरगच्च संख्येनं आपण श्रवणाकरता येता आणि आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून घेता, याबद्दल तुम्हाला पुनश्च या ठिकाणी धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद देतो. सरपंच, उपसरपंच, संपूर्ण ग्रामपंचायत या सर्वांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचं कारण असे महाराज, कीर्तनकार फक्त 2 तास येतील आणि कीर्तन करून जातील, पण गावाचा विकास आणि गावाची सगळ्या प्रकारची त्या ठिकाणी विकसितता करण्याचं काम हे त्या लोकांकडे आहे. जगद्गुरु तुकोबराने सुद्धा त्या काळात सांभाळलं होतं. तुकोबराय हे भक्तीचा प्रांत सांभाळत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हा राजकीय प्रांत सांभाळत होते. राजांचा वसा आणि वारसा तुम्ही घेतलाय आणि तुकोबरायांचा वसा आणि वारसा आम्ही घेतलाय. मला असं वाटतं, नाण्याला जशा 2 बाजू आहेत ना डॉक्टर साहेब, छापा आणि काटा, तसे या जगाला जगत असताना 2 प्रकारच्या बाजू सांभाळाव्या लागतात. एक पारमार्थिक बाजू आणि दुसरी राजकीय बाजू. या दोन्ही एकत्र आल्या तर माणसाचा उत्कर्ष व्हायला वेळ लागत नाही. तो उत्कर्ष तुम्ही गोलबन ग्रामस्थ अत्यंत चांगल्या प्रकारे करता आहात, याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. आपला गणेश जयंतीच्या निमित्ताने माघी गणेश उत्सव या निमित्तानं हा पर्वकाल आणि हा उत्सव चालू आहे, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनोगत आणि आभार व्यक्त करतो. आदरणीय प्रेममूर्ती योगेशजी महाराज घरत स्वतः भागवताचार्य आहेत, रामायणाचार्य आहेत आणि नम्र सुद्धा तितकेच आहेत महाराज. या सर्वांचं प्रेम आम्हावरती असंच सतत वाढत राहो अशी पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतो. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या वारकऱ्यांचं आयुष्य वाढावं अशीही या ठिकाणी भगवंताला विनंती करून जातो. या 2 तासाच्या कीर्तनामध्ये मी जेवढं काही बोललोय ते वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. काही चुकीचा शब्द असेल तर माझ्या बुद्धीचा दोष आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले, हे तर माझे जे ओरले पायी कपण. आपली वेळ होती 7 ते 9 बरोबर. या ठिकाणी किती वाजले जातात? 9 वाजून 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं आमच्या टाळकरी मंडळीकरता मला द्यावे लागले, कारण वाटल्याशिवाय सरकार जर स्थापन होत नसेल तर वाटल्याशिवाय तर कीर्तन कसं व्हायचं. म्हणजे गायकांना वाटावं लागतं, चाल द्यावी लागते, मृदंग वादकाला मुखडा द्यावा लागतो. फार सुंदर. छोट्या बालकांना इतकं गोड वाजवलंय तर टाळी वाजवाय सगळ्यांना. आणि योगेश महाराज खरं सांगतो बरं, ही सगळी पुण्याई जर कशाची असेल तर फिरत्या एकादशी मंडळाची पुण्याई. तुम्ही या युवकांना स्टेज देता, जागोजागी गावोगावी फिरून एकादशी मंडळ त्या ठिकाणी एकत्रित करता आणि भक्तीचं वातावरण तयार करताना ही सगळी त्या पुण्याईची जोड आहे महाराज, बाकी काय नाही. ही पुण्याईची जोड अशीच आपल्या पाठीमागं कायमची राहावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. बोलण्यासारखं खूप होतं, पण वेळेच्या अभावी सगळे शब्द थांबवण्याचा प्रयत्न करतोय. करविली तैसी केली कटकट, वाकड एका नीट देवजाने. ही पंचकृष्णाची सगळी मंडळी आहेत, त्यांच्या चरणारविंदी विनम्र भावानं नतमस्तक होतो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नवे अंग होते युक्ती. खास करून या उत्सवामध्ये ज्यांनी अन्नदान केलं असेल, श्रमदान केलं असेल, वाढण्याचं काम केलं असेल, झाडू मारण्याचं काम केलं असेल, या सगळ्यांचं भगवान कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. आणि जाता जाता माझ्या लाडक्या बहिणींना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देऊन जातो. तुमचं फार मोठं काम आहे सप्ताहामध्ये, तुमची सक्रिय सहभागिता असावी अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता खरंच वाणीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करतो. निवृत्तीनाथांचं भजन करायचंय आणि आपल्याला थांबायचंय. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. शूटिंगवाले मस्त सगळीकडे शूटिंग फिरवा. अगोदर भजन आणि नंतर भोजन करा. हात वरती. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनीच करा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानंदाबाई नाथ सफरा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपानंदाबाई नाथ सफरा. सोपानंदाबाई नाथ सफरा.
नाद सकला इथलं सगळं जोरात आहे महाराज. वाणीला पूर्ण विराम देतो. विठाल जय जय विठ्ठल.